नमस्कार. आपण 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने विचारलेला प्रश्न किती खरं म्हणजे साधा सरळ होता. अर्जुनाने भगवंताला विचारलं होतं की सगुण भक्ती करणारे तुमच्या आमच्यासारखे सामान्य भक्तगण आणि निर्गुण भक्ती करणारे यामध्ये उत्तम कोण आहे. आणि आपल्याला अपेक्षित असणारं उत्तरही भगवंताने लगेच दुसऱ्या श्लोकात दिलं की सगुण भक्ती करणारे जे आहेत ते जे त्यालाच उत्तम म्हटलेलं आहे. पण असं म्हटलं असून सुद्धा तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतानी निर्गुण निराकार त्या परब्रह्माची 8 लक्षणं आपल्याला सांगितली. आणि मग त्या निर्गुण निराकार कसं आहे, खरं म्हणजे आता सगुण भक्ती करणारा माझ्या दृष्टीने उत्तम आहे असं सांगितलं होतं ना. पण तरी देखील निर्गुण भक्ताची लक्षणं काय आहेत, तर तो भगवंत अव्यक्त आहे, अक्षर आहे, अनिर्देश्य आहे, सर्वत्रगम आहे, अचिंत्यम आहे, कूटस्थ आहे, अचलम आहे, ध्रुवम आहे असं सांगितलं. आपल्याला अगदी लक्षात आलं की खरंच ते निर्गुण परब्रह्म जे आहे ते अविनाशी आहे, असतंच असतं, ते कधीच नाश पावत नाही, ज्याचं शब्दांमध्ये वर्णनच करता येत नाही, जे कुठे दिसत नाही पण सगळीकडे ते आहे, सर्वव्यापी आहे. त्याचं चिंतन करता येत नाही, मनबुद्धी पलीकडलं आहे ते, त्यामुळे त्याचं चिंतन करता येत नाही. अविकारी आहे, त्याला कोणता विकार होत नाही आणि कायमचं स्थिर आहे, नित्य आहे, असं त्या निर्गुण परब्रह्माचं वर्णन भगवंतानी तिसऱ्या श्लोकात केलं. आणि मग या निर्गुण निराकाराची उपासना करायची असेल तर तो उपासक कसा असायला हवा, उपासकाजवळ अशा कोणत्या गोष्टी असायला हव्यात की त्यालाच हे निर्गुण निराकार परब्रह्म काय ते कळेल, असा विचार ह्या आजच्या 4थ्या श्लोकामध्ये केला आहे. मुद्दामच 3 श्लोकांमध्ये काय काय झालं ते सांगितलं. अगदी सोपं झालं. पहिल्यांदा प्रश्न विचारला, दुसऱ्या उत्तरही सांगून टाकलं की सगुण भक्ती करणारा उत्तम असतो. तरीही तिसऱ्या ह्याच्यात निर्गुण परब्रह्म म्हणजे काय याची लक्षणं सांगून आता त्या निर्गुण परब्रह्माचा जो उपासक आहे तो उपासक कसा असायला हवा, त्याच्या जो कोणत्या क्वालिटीज असायला हव्यात ते भगवंतानी 4थ्या श्लोकात सांगितलं. संनियम्यग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. तसं पाहायला गेलं तर त्यांनी असं म्हटलं की इंद्रियग्राम म्हणजे इंद्रिय समूह, आपण सगळे जे काय ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मनोबुद्धी म्हणतो, ही सगळी इंद्रिय ही संनियम्य आपल्या ताब्यात असली पाहिजेत. आपण करतोय निर्गुण परब्रह्माच्या उपासकाचं वर्णन, आणि त्यातलं पहिलं कारण त्यांनी सांगितलं की असं पाहिजे की त्याची इंद्रिय ताब्यात पाहिजे, त्या उपासकाच्या इंद्रिय त्याची ताब्यात पाहिजे. दुसरं सांगितलं सर्वत्र समबुद्ध, ह्या सगळीकडे समबुद्धीने त्यांनी वागलं पाहिजे. आणि तिसरं सांगितलं सर्वभूत हिते रता, सगळ्या भूतमात्रांविषयी त्यांच्या हिताविषयी, त्यांचं हित त्याच्यातच तो रममाण झाला पाहिजे. अगदी लगेच आपल्या लक्षात येईल समभूत हिते रथा म्हटल्यास सर्व भूतमात्रांच्या सेवेसाठी त्यांनी रथ असलं पाहिजे, सगळ्यांचं कल्याण त्यांनी बघितलं पाहिजे. निर्गुण निराकार परब्रह्म कळलं म्हणजे मला मोक्ष मिळाला असं नाही चालणार. ज्ञानेश्वर माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, समर्थांनी आपल्या सर्वांसाठी दासबोध ग्रंथ लिहिला, नाही तर त्यांना निर्गुण निराकार परब्रह्म कळला होता, भगवंताचं दर्शन पण झालं होतं. आणि त्यामुळे ह्या 3 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला हे सगळं कळेल, भगवंताची प्राप्ती होईल, कुठल्या निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती होईल. आता लक्षात घ्यायचं बरं का, निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणं सांगितली आहेत, त्या लक्षणांनी युक्त असणारं निर्गुण परब्रह्म ज्यांना कळेल ते उपासक ह्या 3 गुणांनी युक्त आहेत. आता हे 3 गुण असं की मोठे वेगळे नसेल, सगळी इंद्रिय ताब्यात असायला हवीत हे एक सांगितलं. सर्वत्र समभाव असायला सांगितलं, सगळे जे काही आहेत सर्व भूत आणि सर्व प्राणी मात्र काय जे काही जीवजंतू सगळे त्यांच्या सगळ्यांबद्दल अत्यंत काय असायला पाहिजे, तर समभाव असला पाहिजे असं सांगितलं. आणि तिसरी गोष्ट सर्व भूतांचं हित कल्याण करणार असलं पाहिजे. आता या 3ही गोष्टी आपण लक्षात घेऊया की या निर्गुण निराकार परब्रह्म कळण्यासाठी असायला हव्यात असं भगवंत म्हणतो. म्हणजे नेमकं काय, तर इंद्रियांचे आता देहधारी आहे, तो जो निर्गुण निराकार परब्रह्म जाणारा उपासक आहे तो देहधारी आहे. त्यामुळे देहधारी असणारे त्याचे इंद्रियाचे भोग या इंद्रिय ताब्यात असायला हवीत. म्हणजे काय, तर सीमित स्वरूपामध्ये त्यांनी भोग घ्यावेत. शास्त्रांनी मर्यादा सांगून दिलेल्या आहेत, ते योग्य प्रमाणामध्ये सीमित स्वरूपामध्ये असे त्यांनी भोग घ्यावेत, एवढी परवानगी फक्त आहे. इंद्रियांना त्याला आवरता आलं पाहिजे, इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता आली पाहिजे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर वाहन चालवताना कसं आपल्याला सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला लागतं, आपल्या बुद्धीवर नियंत्रण ठेवायला लागतं, तसं आपल्या
इंद्रियांवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे या उपासकाला, असं ते सांगतात. आता आपण आपल्याशी तुलना करून बघायची झाली किंवा आपण ते उपासक आहोत का असं जर विचार करायचा झाला तर आपण लक्षात येतो की अरे आपण नामाला बसतो, ध्यानाला बसतो, आपण पूजेला बसतो, तर आपलं मन तिथे किती असतं. इंद्रिया ताब्यात ठेवायची म्हणजे काय, ज्या ठिकाणी जे करतोय तिथे मन आहे का, एवढं बघायचं. इंद्रिया ताब्यात म्हणजे काय, अगदी काय हो, देवळात जरी गेलो ना, त्या भगवंताला नमस्कार करायलाच त्या देवासमोर उभ्या राहतो आपण, पण खरंच आपलं लक्ष जातं की नाही हो, आज रामाला किती छान पोशाख आहे, आज किती छान अलंकार घातले, हे आज गळ्यात घातल्या ना, ती माझ्या अमक्या मैत्रिणीने केलेली आहेत बरं का गळ्यातली, असं सगळं आठवतं की नाही आपल्याला. आता हे चुकीचं आहे का, हे चुकीचं नाही आहे. इतकं कशाला देवळामध्ये आपल्याला कोण ओळखीचं भेटतं, काल भेटली ती आज भेटली नाही, अशा किती किती गोष्टी आपल्याला आठवतात. म्हणजे 5 मिनटं देखील आपण असं स्वस्थ चित्तानं त्या मंदिरात बसावं किंवा जे काही आपण करतो आहोत तिथेच फक्त आपलं मन लागावं असं होत नाही. आणि म्हणून या गोष्टीला महत्त्व दिलं आहे की खरंच इंद्रिया ताब्यात ठेवायला पाहिजेत, आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, आपण स्वस्थ चित्त असलं पाहिजे. काही एखादं स्तोत्र म्हणायचं, नाम घ्यायचं, ध्यान करायचं, तर इंद्रिय आपली ताब्यात असली पाहिजेत. त्यामुळे या गोष्टीला फार महत्त्व आहे. आपण एखाद्या निरूपणाला, प्रवचनाला जातो, कुठेतरी आपलं लक्ष दुसरीकडे गेलं की तो एखादा मुद्दा निसटून पण जातो, काय सांगितलं आपल्याला आठवत पण नाही. किंवा अगदी कशाला हवा आहे, माझा तर रोजचा अनुभव आहे. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचं एक पान वाचायचा नियम आपण किती जण करतो, पण दुसऱ्या दिवशी खरंच आठवायचं म्हटलं तर एक 2-4 ओळी झाल्यावर तारीख चुकली तर नाही ना आपली, हे काल वाचलं होतं का, असं होतं. पण कालचं वाचलेलं सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. मग इंद्रिय ताब्यात असायला हवेत, म्हणजे जे करतोय त्याच्यात आपलं पूर्ण लक्ष असायला पाहिजे. मग आपल्या लक्षात येईल की खरंच निर्गुण निराकार परब्रह्म जाणण्यासाठी ही जी काही उपासकाला घालून दिलेलं बंधन आहे ते किती कष्टदायक आहे, किती त्रासदायक आहे असं आपल्याला कळेल. त्यामुळे एकनाथ महाराजांची खरं म्हणजे ना, संतांच्या चरित्रातल्या गोष्टी स्वतः संतांच्या असतात असं खरं मानायचं कारण नाही. पण नाथांच्या चरित्रामध्ये नाथाने सांगितलेली एक गोष्ट आहे आणि मग आपल्याला असं वाटतं चला नाथांचं झालं ना, मग ठीक आहे आपलं पण असं झालं तरी काही हरकत नाही, म्हणून थोडीशी स्वतःच आपण स्वतःला माफ करून देतो. तर एक दिवस काय झालं, नाथांना भेटायला एक जण आले पैठणला त्यांच्या घरी, आणि बाहेर श्रीखंड होताच, त्यामुळे ते जे कोणी भेटायला आले होते त्यांनी विचारलं की नाथ घरात आहेत का. तेव्हा श्रीखंडाने सांगितलं नाही बसा तुम्ही, पण ते बाहेर गेलेत. आणि मग आता घरातल्या नोकरांनी सांगितलं आहे ते बाहेर गेलेत, येतील एवढ्यातच बसा, म्हणून ते बसले बिचारे. आणि एक 10 मिनटं झाली आणि 10 मिनिटांनी नाथ घरातूनच सोवळं नेसलेलं, हातामध्ये पूजेचं तीर्थ टाकायला ताम्हणामध्ये हे घेतलेलं, हातामध्ये तुळशीला घालायला असं सूर्याला अर्घ्य द्यायला पाणी घेतलेलं, असे नाथ घरातूनच बाहेर आले. तेव्हा यांना त्या आलेल्या माणसाला आश्चर्य वाटलं की या श्रीखंडाने त्यांच्या नोकरांनी सांगितलं तर बाहेर गेलेत आणि हे तर आतून येत आहेत. आणि नाथांनी म्हटलं बसा हां, मी आलोच, झाली आहे माझी पूजा, आलोच. आणि मग नाथांनी त्यांच्या पूजेचं पूर्ण केलं, सोहळं बदललं आणि ते आले. या आलेल्या माणसाला काही राहवलं नाव, म्हणाले काय तुमच्या नोकरांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर गेला होतात आणि काय कुठे गेला होता ते पण सांगितलं की म्हणे चौकामधल्या चांभाराकडे काल जोडा शिवायला टाकला आहे तो आणायला गेलेत. आणि मग नाथांनी चमकून श्रीखंडाकडे पाहिलं, श्रीखंड आपण आपल्या त्या गावचाच नाही असं म्हणून ते दुर्लक्ष केलं. पण नाथांनी सांगितलं हो, तो म्हणाला ते बरोबर आहे, मी करत होतो पूजा, पण मी विचार करत होतो की माझं पूजेचं काम झालं की काल जोडा शिवाय टाकलेला आणायला जायला पाहिजे. आपण जे करतोय तिथे आपली सगळी इंद्रिय असली पाहिजेत. ही निर्गुण निराकार परब्रह्म जाणणाऱ्या उपासकाचं महत्त्वाचं हे आहे. आता असं होतं ना, म्हणजे म्हणून मी म्हटलं की नाथांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे म्हणून आपण मोठ्या मोठ्या संतांचं नाव घेतलं की आपल्याला त्याच्यातून सुटका मिळते म्हणून घ्यायचं. नाथांच्या बाबतीत झालं असेल की नाही माहीत नाही, परंतु असं झालं. तर मग आपण आता ह्याच्यातून तोडगा काय काढायचा, ह्याच्यातून आपण आपल्याला प्रगतीकडे कसं न्यायचं, तर थोडासा प्रयत्न करायचा की आपण करत असणाऱ्या ठिकाणी आपलं चित्त लावून ठेवायचं. म्हणजे जसं प्रयोगच करायचा झाला तर आपण एखादा श्लोक मनाशी धरायचा, उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. आता ह्या 2 ओळी मनाशी म्हणायच्या आणि त्याचाच अर्थ आपण आपल्या मनाशी लावायचा प्रयत्न करायचा.
असं केलं की काय होईल की स्वाभाविकच आपलं चित्त, आपलं मन, बुद्धी त्या शब्दांच्या भोवताली राहील. तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करत गेला की अन्य दुसरी कुठे विचार. मनाचं असं आहेच ना, मनाला तुम्ही काहीतरी काम दिलंत की मग ते दुसरीकडे जात नाही. असं प्रार्थनेचा मनातल्या मनात अर्थ लावायचा. आपोआपच आपलं मन त्या ठिकाणी राहतं. आणि मग जे आपल्याला सांगतात ना, ओंकार करताना सांगतात की श्वास शांत बसा किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करा. असं हे जे सगळं करण्यामागचा उद्देश जो असतो तो हाच असतो की त्यासाठी आपलं मन त्या त्या ठिकाणी आपल्याला लावून घेता येईल. नाहीतर मनाची चंचलता आहेच, ते धावतंच आहे इकडे तिकडे. प्रपंचामधल्या भोवतालच्या मायेतल्या इतक्या गोष्टी त्या मनाला मोह घालणाऱ्या आहेत की ते धावत असतात सगळीकडे. दुसरा जो उपासकाचा नियम सांगितला भगवंतानी या श्लोकामध्ये, सर्वत्र समबुद्ध या, त्याविषयी पण आपण सहज म्हणू शकतो की अरे बुद्धीचं समत्व असायला पाहिजे. आता भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभो जयाजयो असं सांगितलं की स्थितप्रज्ञाने कसं असलं पाहिजे. परस्पर विरुद्ध दोन गोष्टी आहेत, सुख दुःख, पाप पुण्य, यश अपयश, थंड उष्ण, या सगळीकडे एकाच दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आता ते श्रीरामाच्या बाबतीत आपण म्हणतो ना की उद्या राज्याभिषेक आणि वनवासात जायचं. एक इतकी आनंदाची गोष्ट, ही दुःखाची, पण सुखदुःखे समीकृत्वा. रामाने काहीच मनावर घेतलं नाही की तितकंच, म्हणजे तो ते काही दुःखही झालं नाही आणि राज्याभिषेक होणार पण आनंद पण झाला नाही. असं जमलं पाहिजे. आता या म्हणून त्याला स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये ते आहे. ते सर्व काय शब्द, सर्वत्र समबुद्ध या, याच्यासाठी आहे. असं अनेक ठिकाणी योगी कसा स्थितप्रज्ञ जसा असला पाहिजे, तसं 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन करताना पण भगवंतांनी आपल्याला असं सांगितलं, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थ विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचना. अहो सुखदुःख काय, माती, दगड, सोनं हे सुद्धा त्यांनी समानच मानलं पाहिजे. स्थितप्रज्ञ जसं सुखदुःख एकच मानलं पाहिजे, तसं 6व्या अध्यायातल्या योग्याबद्दल त्यांनी सांगितलं की माती, दगड, सोनं सगळं एकाच. आता शहाण्या माणसाला मोल कळतं ना हो, सोन्याचं मोल काय आणि मातीचं मोल काय. पण योग्याला काय वाटलं पाहिजे, तर हे सगळं सारखंच आहे असं सांगितलं आहे. त्याला योगी म्हणायचं, ज्याला सर्वत्र समबुद्ध आहे म्हटलं आहे ते. आता या स्थितप्रज्ञ असू दे, योगी असू दे, म्हणजे त्याची बुद्धी स्थिर असली पाहिजे याच्यासाठी सांगितलं. आता एकच एक परमात्मा, सगळी लेकरं भगवंताचीच आहेत, त्याला समदर्शी म्हणायचं, त्याला स्थिर बुद्धी म्हणायचं, पण समवर्तन नाही म्हणायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जरी आत्ता आपण दोन्ही उदाहरणं बघितली, ते रामाचं उदाहरण म्हणून आपल्याला मान्य आहे, सुखदुःख समीकृत्वा. पण दुसरं जर योग्याचं उदाहरण घेतलं तर सगळीकडे आपल्याला समवर्तन करताना माती कोणाला द्यायची आणि सोनं कोणाला द्यायचं हे आपल्या लक्षात आलंच पाहिजे. जसं सांगतात ना, शुनीचैव पाकेच्या पंडिता समदर्शिना. पंडितांनी कुत्रा असो, गाय असो, विद्वान असो, सगळ्यांकडे समदर्शी पाहिलं पाहिजे. त्याच्याशी वर्तन करताना त्याचं वेगळंच केलं पाहिजे. जावई झाला तरी जावयाला जेवायला देणं, आणि जावयाचा जरी घोडा झाला तरी घोड्याला खायला देणं, यात फरक असणारच आहे ना. जावयाला श्रीखंडपुरीचं जेवण आहे, त्या जावयाचा घोडा जो दारात बांधलेला आहे त्याला दारातच बांधायला हवा, त्याला घरात तरी घेऊन चालणार. हे जे समवर्तन आहे याच्याबद्दल बरोबर आहे, पण पाहिलं पाहिजे कसं, तर समदर्शी. तर हे निर्गुण निराकार परब्रह्म जाणणारा जो उपासक आहे, याला स्थितप्रज्ञ, योगी, समबुद्धीनं, समदृष्टीनं पाहायचं. म्हणजे काय करायचं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. माणसांमध्ये भेद करायचा नाही, सगळ्यांशी समदृष्टीनं पाहायचं. म्हणजे हा माझा, हा परका, असा भेद करायचा नाही, हा त्याच्या मागचा अर्थ. त्यामुळे आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं, योग्याची लक्षणं, किंवा आत्ता म्हटलं तसं शुनीचे विश्वपाकेच्या पंडितांनी, विद्वानांनी कसं समान दृष्टीने पाहिलं पाहिजे, या सगळ्यातून आपल्याला अर्थ कळला पाहिजे. पण आमचं होतं काय, अगदी आमच्या मैत्रिणींची ट्रीप असते बरं का, बस आलेली असते. आता सगळ्या मैत्रिणीच आहेत, मैत्रिणी ट्रीपला जाणार आहेत, पण तरीसुद्धा मी चढले की माझ्याबरोबर माझी आणखीन कोण, यातली जी खास, तिच्यासाठी मी सीटवर जागा धरते की नाही हो. इथे आपल्याला आपला परका, हा भेद कळला पाहिजे. इथे आपल्याला मालक, नोकर सर्वांशी गोड शब्दामध्ये आपल्याला बोलता येतं का, ह्याला समबुद्ध या म्हणायचं. समबुद्धी सर्वांशी पाहिजे.
असा त्याचा अर्थ घ्यायचा. आता स्थितप्रज्ञाच्या योग्याच्या स्तराला आपल्याला जाण्यासाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो, कसं या उपासनेमध्ये समत्व आणू शकतो, किंवा आपला असताना कोणी कुठला संप्रदाय आहे, कुठला भक्त आहे, कोण कोणाचं, ह्या सगळ्यामध्ये मी श्रेष्ठ आहे किंवा माझाच संप्रदाय, मी करतो तेच काम, असं मानायचं काही कारण नाही आहे. याला समबुद्ध ह्या म्हणायचं. नाहीतर संप्रदायामध्ये पटत नाही असं आपल्याला दिसतं ना, ते का त्याचं कारण काय आहे, तरी समबुद्धी नाही आहे. बरोबर आहे. तू ज्याचे जे काम करतो आहेस, संस्थांमध्ये खूप असतं की सगळ्या समाजकार्य करणारे असतात, पण आमच्या संस्थेचं काम सगळ्यात श्रेष्ठ असं काही मानायचं कारण नाही आहे. इथे आपल्याला सर्वत्र समबुद्ध याचा अर्थ कळतो. आणि तसं सर्वभूतही ते रतः, सर्वभूत मात्रांचं कल्याण करण्याचं काम ह्यांनी केलं पाहिजे. हा जो आहे, ज्याला निर्गुण निराकार परब्रह्म कळत आहे असा निर्गुण निराकाराचा जो उपासक आहे, जो भक्त आहे, त्यांनी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. सर्वभूतही ते रथा असं म्हटलं आहे. 5व्या अध्यायामध्ये सांख्याचं म्हणजे योग्याचंच वर्णन केलं आहे. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृष्य हि शीलकल्मषाः छिन्नद्वैधायकात्मान सर्वभूत इथे रथा. 5व्या श्लोकामध्ये त्या सांख्ययोगाचा किंवा ज्ञानयोग्याचं वर्णन करताना सर्वभूतही ते रताः असं सांगितलेलं आहे की जो परमात्म्यामध्ये स्थित आहे, म्हणजे ज्याला ब्रह्मवेत्ता वगैरे म्हटलेलं आहे किंवा ज्याला शांती ब्रह्माचा अनुभव आलेला आहे, त्या योग्याचं वर्णन 5वे अध्याय भगवंत करतात. ते सांगताना ते तिथे हाच मुद्दा मांडलेला आहे की ज्यांचं पूर्णपणानं पाप नष्ट झालेलं आहे, ज्यांचा संशय सगळा संपलेला आहे, आणि सर्वभूतही ते रतः सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी ते तत्पर आहेत, असा जो योगी आहे, त्या योग्याचं वर्णन भगवंतांनी 5व्या श्लोकात केलं आहे. हाच शब्द वापरला आहे, सर्वभूतही ते रतः. आता याही श्लोकामध्ये तेच सांगतात आपल्याला, सर्व प्राणीमात्रांचं कल्याण होईल असं, म्हणजे सर्वांच्याबद्दलचा एक सेवाभाव असला पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणूया ना की समजा ब्रह्मचर्य आश्रम, म्हणजे लहान वय आहे आपलं, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आहोत, विद्यार्थी दशेमध्ये आहोत, तर अशा वेळेला सुद्धा आचार्यांची, सद्गुरूंची सेवा करणं, याला सेवाभाव म्हणायचं. सर्वभूतही ते रथाचा अर्थ लावायचा अर्थ कसा लावणार? किंवा आणखीन आपण गृहस्थाश्रमी आहोत, प्रापंचिक आहोत, तर अतिथी देवो भव असं आपल्याला सांगितलं आहे. सद्गुरूंची, अतिथींची सेवा करणं, किंवा आणखीन त्याच्या पुढलं वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम असेल तर आपल्याला जमेल तेवढी लोकांची सेवा करणं, म्हणजे ज्ञानदान करणं, लोकांच्या हितासाठी लोकांना काय आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देणं, आपल्या वागण्याने बोलण्याने काही आदर्श घालून देणं, जेवढी म्हणून ज्याला आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करणं. आता असं करणारी जी मंडळी आहे ती भगवंत म्हणतो मला येऊन मिळतात. आपल्याला आता गडबड होईल की निर्गुण निराकार परब्रह्माचं जे की लक्षणं सांगितली ती 9 लक्षणं काही वेगळीच, 8 लक्षणं वेगळी सांगितली असं आपल्याला वाटलं की जो भगवंत दिसतच नाही आहे, अव्यक्त आहे वगैरे वगैरे, शब्दामध्ये सांगता येत नाही वगैरे. आणि त्याचा जो उपासक आहे, त्या उपासकाला जे 3 गुण सांगितले उपासकाचे, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे करायला सांगितलं. आता ही उपासना, ही साधना जी आहे, याचा अर्थ सगुणाच्या, म्हणजे सगुणाच्या पूजेमध्ये मूर्तीची पूजा, काय देवाची पूजा, सद्गुरूंची पूजा, ही भक्ती केली तरी पण प्राप्ती भगवंताची होणार आहे. आणि निर्गुण निराकार भगवंताची, ह्या उपासकांनी जी पूजा केली त्यांनीही भगवंताची प्राप्ती होणार आहे. म्हणजे आपण सगुण म्हणू की निर्गुण म्हणू रे, हेच त्याच्यात आलं. किंवा अगदी कशाला मग एवढं सगळं कशाला करायचं, हरिमुखे म्हणा म्हटलं की झालं, अशा प्रकारचं सगळं वर्णन आलं. म्हणजे 4थ्या श्लोकातील ही उपासना जी स्थितप्रज्ञ योगी, काय ऋषीमुनी, ज्ञानी यांना भगवंतांनी त्यावेळी सांगितले होते. आणि यामध्ये मात्र आता ते आपल्याला सांगतात की यामध्ये कष्ट आहेत. ही जी काही उपासना करायची यामध्ये कष्ट आहेत. आता तसा विचार केला खोलात जाऊन तर आपल्याला पण लक्षात आलं की खरंच इंद्रिय ताब्यात येत नाहीत. आपण म्हटलं तर सर्वभूतही ते रतः असं इतरांसाठी आपण कष्ट करायला जात नाही आहोत, किंवा समबुद्ध असं पण होत नाही. त्यामुळे आता या श्लोकामध्ये याचं वर्णन करताना 5व्या श्लोकात भगवंत सांगणार आहे की या निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणं मी तुम्हाला सांगितली, त्याची उपासना करणाऱ्या उपासकाला कोणत्या 3 गोष्टींची आवश्यकता आहे ती सांगितली, आणि हे सगळं कष्टदायक आहे असं पण भगवंत आपल्याला 5व्या श्लोकात सांगणार आहे.
निर्गुण निराकार परब्रह्माची उपासना करणं हे कष्टाचं आहे असं सांगणार आहे. तसं पाहायला गेलं तर आत्ता आपण तिन्हीचं वर्णन करताना आपल्याला की असं वाटलं नाही की हे सगळं कष्टदायक आहे. हां, थोडा प्रयत्न करावे लागतील ही गोष्ट बरोबर आहे. पण असं वाटलं की अरे हो, हे तर काय, त्याच्यासाठी काही मोठं नाव धरून बसायला किंवा हिमालयात जायला आणि फार मोठं काही करायला नको आहे. अगदी प्रापंचिक सामान्य माणूससुद्धा या तिन्ही गोष्टी करू शकतो. हां, थोडंसं करावं लागेल, इंद्रिय ताब्यात ठेवणं ह्याच्यासाठी फार करावं लागेल. कारण आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून आमची इंद्रिय जातातच. आपण हे म्हणतो ना, बासुंदी खायला हात गेलास किंवा गुलाबजाम खायला हात गेलास असं म्हणतो ना. त्यामुळे असं काहीतरी जिभेवर आपला कंट्रोल नाही, बोलण्यावर आपला कंट्रोल नाही असं घडतं. त्यामुळे आता 5व्या श्लोकामध्ये ही जी काही उपासकाच्या 3 गोष्टी आहेत, या कष्टदायक आहेत बरं का, असं भगवंत आपल्याला सांगणार आहे. क्लेशोधिकतरस्ते श्याम अव्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता हि गते दुःखम देहावत भिरवाप्यते. ते म्हणतात अव्यक्तासक्त चेतसा, हे जे काही ब्रह्मस्वरूपामध्ये म्हणजे ज्यांचं चित्त असं ब्रह्मस्वरूपामध्ये आसक्त झालेलं आहे. आणि कसं आहे, साधनेमध्ये क्लेशः अधिकतर, ज्याला निर्गुण निराकार परब्रह्माची साधना करायची आहे, असा जो ज्याचं अंतःकरण असं निर्गुण निराकार परब्रह्माची हे करतो आहे, त्याला क्लेशः अधिकतर, त्याला अधिक कष्ट अधिक परिश्रम करावे लागतात. कारण काय त्याचं? कारण त्याचं असं आहे, देहवृद्धी, देहधारी आहे ना. निर्गुण निराकार परब्रह्माचा उपासक जो आहे तो देहधारी आहे. म्हणजे देहाचं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म करावं लागतं, त्याबद्दल देहाचा अभिमान असणारच आहे. आणि त्यामुळे ते काय करतात, अव्यक्तागती दुःखम अवाप्यते, त्या अव्यक्त परमात्म्याची प्राप्ती त्यांना मोठ्या कष्टानेच होते. देहधारी असणाऱ्या त्या साधकाला, त्या उपासकाला निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती होते, पण ते कष्टदायकच आहे. अर्जुनाने प्रश्न तोच विचारला होता की सगुण भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ का निर्गुण निराकार भगवंताची भक्ती करणारा श्रेष्ठ? त्यावर सगुणाची भक्ती करणारा श्रेष्ठ सांगितलं. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या 4थ्या 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतोय, लक्षणं सांगतोय. मग उपासकादी का त्या निर्गुण निराकार परब्रह्माचा जो भक्त आहे, उपासक आहे, त्यांनी काय काय करायला पाहिजे ते सांगितलं. आणि आता स्पष्ट सांगितलं की ते जे की निर्गुण निराकार परब्रह्म आहे ते ह्या शरीर धारण केलेल्या उपासकाला ते प्राप्त व्हायचं आहे. तर ते प्राप्त होतं, पण ते कष्ट आहेत त्याच्यासाठी. आता म्हणजे काय, 2 गोष्टी त्याच्यात सांगितलं की ते जे परब्रह्म आहे ते अव्यक्त आहे, कळत नाही आहे. त्याचे आपण सगळे 8ही त्याची लक्षणं पाहिलेली आहेत. आणि अशा 8 लक्षणांनी युक्त असणाऱ्या त्याला असं जे की धारण करायचं आहे, त्या साधनेमध्ये त्याला जाणायला विशेष परिश्रम लागत आहेत. फार कष्टदायी साधन आहे. देहबुद्धी आहे ना, म्हणजे देहाचा अभिमान. आता अभिमान म्हणायचं म्हणजे असं आहे की देहधारी आहे आणि म्हणून ते देहधारी असल्यामुळे हे सगळं कष्टदायक आहे. कारण देहाच्या पण सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच मायेमध्ये राहायचं आहे, त्या देहाच्या जीवनाच्या काही मर्यादा त्याला आहेत. आणि ह्या सगळ्यामुळे त्या परमात्म्याची प्राप्ती होते, होत नाही असं नाही लिहिलं, पण कष्टाने होते. आता खरं म्हणजे आपल्याला आता दोन्ही गोष्टी कळल्या आहेत. सगुण उपासना पण कळली, निर्गुण उपासना पण आपल्याला समजली. अगदी 2ऱ्या श्लोकामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये सगळं आपण पाहिलं आहे. त्या भगवंताच्या सगुण रूपामध्ये छानपैकी श्रद्धेनं पूजा अर्चेत मग्न राहावं. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ येऊन बोलला असं सगळं भगवंताला पण बोलवावं, असं सगळं छान सातत्यानं उपासना करावी आणि या सगळं उपासनेचा आनंद घ्यावा, नाही का. पण तरी अक्षर अव्यक्त अनिर्देश वगैरे वगैरे ज्या लक्षणांची जी आहे निर्गुण निराकार भगवंताची उपासना, त्याच्यासाठी आपल्याला त्याचं हे कसं कष्टदायक आहे, इंद्रियांवर ताबा घेणं वगैरे, समबुद्धी वगैरे, त्याचा विचार आपल्याला करायला हवा. का बरं त्यांनी कष्टदायक आहे असं म्हटलं, की अशा या निर्गुण निराकार परब्रह्माला जाणण्यामध्ये कष्ट आहेत. आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करू की समजा ऋषीमुनी ज्यांनी, आता मगाशी मी ज्ञानेश्वरांचा आणि समर्थांचा उल्लेख करून सांगितलं की या सगळ्या संतांनी निर्गुण निराकार परब्रह्म त्यांना कळलंच होतं, आणि तरी देखील त्यांनी आपल्यासाठी या अशा प्रकारचे ग्रंथरचना केली आहे. आपल्याला आजही त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने केलं. तर असं सगळं
असतं. पण म्हणजे ऋषीमुनी, संत मंडळी हे निर्गुण निराकार परब्रह्माचे उपासक आहेत. आपण शास्त्रज्ञांशी तुलना केली की खरंच इतकं विविध शोध लावण्यासाठी त्यांनी केलेले जे परिश्रम आहेत. मग आध्यात्मिक क्षेत्रामधले ऋषीमुनी म्हणूया आणि या भौतिक क्षेत्रामध्ये आपण शास्त्रज्ञ म्हणूया. या दोघांचा जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं की त्यांची पण ही निर्गुण निराकार उपासनाच आहे. जो काही शोध ते लावणार आहे त्याच्यासाठी देखील त्यांना हवं आहे किती किती प्रकारच्या परीक्षा, किती किती प्रकारचे प्रयत्न त्यांना करावे लागतात. रात्रंदिवस या अशा प्रकारचा अभ्यास ते करतात. इकडे ऋषीमुनींचा विचार केला तर त्यांची जी निर्गुण उपासना आहे त्याच्यामध्ये काही असं मूर्ती नाही आहे किंवा नाम नाही आहे किंवा एकाच धर्माचं किंवा एकाच संप्रदायाचं नाही आहे, कोणी सांगणारा नेमका गुरु नाही आहे, काहीच नाही आहे. सगळी जी काही लक्षणं आहेत ती अक्षरं वगैरे वगैरे अशीच आहेत ना, सगळी 8 लक्षणं. असं सगळं आहे. बरं ह्या मार्गाने जाणारी जी मंडळी आहेत ना, त्या सगळ्या स्वतःचा मार्ग स्वतःच करायचा असतो. अंतरंगामध्ये उतरायचं असतं, आत तो भगवंत बघायचा असतो. मनाचाच आधार काय तो असतो तो सोहम असं एवढंच फक्त ध्वनी असतो. अशा सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये असतात. कोणी ह्या अनुभवासाठी रुळलेली कोणी पायवाट करून दिलेली नसते, काही नसते. प्रत्येकाने आपापली वाट निवडायची आणि त्याप्रमाणे करायचं. कोणी सांगणारं नाही, कोणी मार्गदर्शक नाही, वाट हे नाही आणि त्या अव्यक्त परमात्म्याला जाणायचं. ही त्या अव्यक्त परमात्मा कळण्याची खरी म्हणजे ऋषीमुनींनी स्वतः केलेले त्यांचे प्रयत्न. आपण शास्त्रज्ञांचा विचार करतो की भौतिक ह्याचा विचार करताना पण कळतं की खरंच असं होतं ना की किती किती गोष्टींचं त्यांना विश्लेषण करावं लागतं, सूक्ष्म सूक्ष्म प्रयोग करावे लागतात, एकदा अपयश आलं तरी परत परत करावं लागतं आणि मग त्याचा शोध घ्यावा लागतो. दोन्हींचा विचार केला तर एकच एक आहे ध्येय, हे जे आत असणाऱ्या भगवंताला जाणणं आहे, पाहावे आपण असे आपण. आणि यांनी पण जो काही शोध विज्ञानामध्ये लावायचा ठरवलं आहे त्याच्यासाठी करायचे ते प्रयत्न आहेत. शास्त्रज्ञ असू देत ना ऋषी असू देत, या दोघांनाही खूप प्रयत्न करावे लागतात आणि जो काही मार्ग त्यांनी निवडलेला असतो त्या मार्गावरती त्यांची अगदी पक्की श्रद्धा असते, करायचंच असतं आणि तसे प्रयत्न करतात. खूप कष्टदायी आहेत. आणि त्यांनी मग स्वतःला आता ह्या दोघांनी सर्वभूतहिते रतः म्हटलंय ना, या दोघांनीही हे जे काही प्राप्त केलेलं आहे कष्टाने प्रयत्नाने प्राप्त केलेली जी गोष्ट आहे ती समाजाला उपयोगाला पडली पाहिजे. म्हणजे समाजापासून अलग राहून त्याचा काहीच उपयोग नाही. शास्त्रज्ञांनी लावलेले शोधसुद्धा किंवा सिद्ध ऋषीमुनींनी जे काही म्हणजे समजा आपण सिद्ध ऋषीमुनींची उदाहरणं घेतो की अनवधानानं त्यांनी जर एखाद्या राक्षसाला वर दिला तर त्याचं काय होतं? हे काही सर्वभूत इथे रतः आहे का? सगळ्या भूतमात्रांच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या या सगळ्या तपश्चर्येचा बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. पण कितीतरी आपल्याला पुराणामध्ये कथा दिसतात की अशा प्रकारची साधना केली आहे, अशा प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत आणि काहीतरी वर देऊन ठेवला आणि त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागले असं आपल्याला दिसतं. हे काही समाजाचं कल्याण नाही. ध्यानमार्ग असो किंवा शास्त्रीय मार्ग असो, कोणाचं तरी हे चालू आहे बरं का, ऑडिओ चालू आहे. नीलमचं आहे का? जरा चेक करा. ध्यानमार्ग असू दे नाहीतर आत्ता म्हणतो तसं शास्त्रज्ञांच्या शोधाचा मार्ग असू दे, त्यांना जे काही शोध लावायचा आहे, सत्याचा शोध घ्यायचा आहे, तो घेताना जे काही अनुभवलेले असतात त्या अनुभवाचा उपयोग आपण याच्यातच पाहिलं आहे की निरनिराळे अनुभव येतात. जसं योग्याला प्रकाश दिसतो, निरनिराळे रूपं दिसतात, असे ते अनुभव सांगतात. भगवंताला ज्ञानप्राप्ती होताना काय 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 अनुभव येतात. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपदुत्थिता असं अर्जुनाने आपल्याला काय दिसल्याचं वर्णन केलं आहे. शास्त्रज्ञांचं पण वर्णन आपल्याला वाचायला मिळतं की अणूचा स्फोट झाला तेव्हा असं शास्त्रज्ञानानं सुद्धा अशा प्रकाशाचं, अशा शक्तीचं दर्शन झालं. योगी असू दे, ऋषीमुनी असू देत, नाही तर शास्त्रज्ञ असू देत, अशा काहीतरी गोष्टीचं ज्ञान त्यांना होतं आणि या सगळ्या ज्या शक्ती असतात या शक्तीचा समाजाच्या हितासाठी उपयोग व्हायला पाहिजे असं सांगितलं आहे भगवंतानी. आता या शास्त्रज्ञांनी लावलेल्या अणुबॉम्बचा जर अतिसंहारक बॉम्ब तयार झाला तर समाजाला ते काही हिताचं होणार नाही आहे. त्यामुळे
शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाचा उपयोग समाज हितासाठीच व्हायला पाहिजे. आणि म्हणून ते जे तो जो सगळा प्रयत्न, ते सगळे प्रवास, तो जे कष्ट आहेत ते काय आहेत ते सांगतायत. सगळ्यांचं कल्याण होण्यासाठीच ही गोष्ट त्यांना करायची आहे. नाहीतर हे जे काही शोध लावायचे ते कसे क्लेशकारक आहेत असंही आहेत ते आपल्याला लक्षात येईल. जर काही चुकीच्या यांनी गेलं तर ते क्लेशकारक होईल. परमात्मा दयाळू आहे, महाकाळ पण आहे आणि दयाळू पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. सगुण उपासनेची जी हे आहे ना, ती सगुण उपासनेची आणि निर्गुण निराकाराची दोन्हींचा विचार केला तर यामध्ये असा काही त्रास नाही. सगुण उपासकाला अशी कष्टही कमी आपण पाहणार आहोत पुढे, म्हणजे आता पुढल्या श्लोकापासून भक्तीचा विचार येणारच आहे. त्यामुळे आपल्याला लगेच असं वाटेल की अरे बापरे, ह्या भौतिक काय किंवा आध्यात्मिक काय कुठल्याही क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं काही ज्ञान प्राप्त करायचं असेल तर फार मोठे कष्ट आहेत, हे अगदी आपल्याला नक्कीच मान्य होईल. पण श्रद्धेच्या मार्गानं भगवंताला समजून घ्यायचं असेल, पूजेच्या मार्गानं आपलं मगाशी म्हटलं तसं भगवंत भावाचा भुकेला असं मान्य केलं की मग आपल्याला असं वाटतं की या उपासका निर्गुण निराकाराच्या उपासनेशी पेक्षा हेच आपला हा मार्ग बरा. पण या 5व्या श्लोकामध्ये हा जो कष्टाचा मार्ग सांगितलेला आहे, या कष्टाच्या मार्गाचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की खरंच आहे. त्यांनी एक शब्द वापरला आहे की जोपर्यंत हा नरदेह आहे ना, देह असणारा उपासकाबद्दल बोलतोय आपण, तो योगी झाला काय, ऋषीमुनी झाला काय, शास्त्रज्ञ झाला काय, याला स्वतःचा देह आहे. त्यामुळे या जगातल्या संसारातल्या सगळ्या आजूबाजूच्या ह्या सगळ्या मायेचा स्वाभाविकच स्वीकार करूनच त्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि म्हणून भगवंताबद्दलचं हा जो काही आत्ता वर्णन केलं असतं, सर्व भूतही ते रथा, याच्यासाठी फार मोठे त्याला सहन करावे लागणार आहे. मायेच्या पसाऱ्यामध्ये न अडकता या जो काही करायला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आता हा देह म्हणजे मी, या देहापलीकडे जे काही आहे ते मी नाही, असं सर्वसाधारण तुमचं आमचं नकळत का होईना होतं की जे काही आहे ते आपल्या देहाबद्दल कितीही मोठ्या मोठ्या बातम्या वाचल्या तर आपण आधी आपल्यापुरता विचार करतो. याला नाही तसं करून चालणार आहे. निर्गुण निराकार परब्रह्म जाणणाऱ्या उपासकाला सर्वभूत इथे रथा सांगितलेलं आहे. त्या तो परमेश्वर म्हणजे आपण असं म्हणूया की भक्तीच्या मार्गामध्ये देहधारी असणाऱ्या तुम्हा आम्हाला भगवंत पण देहधारी लागतो. म्हणून मग आपल्याला त्याची पूजा करताना आपण जसे देहधारी तसा तोही देहधारी, आपल्याला जसे छानपैकी वस्त्र अलंकार त्याला पण वस्त्र अलंकार. इथे हा निर्गुण निराकार आहे आणि त्यामुळे त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं वर्णन करताना ह्या 3 गोष्टींचा विचार करायचा झाला तर याला फार कष्ट आहेत, हे आपल्याला मान्य करावे लागेल. आपण विचार करूया की कर्मयोग, अंतःकरण बुद्धी, ही योग साधना, हे आता इंद्रिय मनबुद्धीवर ताबा, खरोखर हे सगळं कठीण आहे. या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी सोपं काय किंवा ह्या गोष्टी समजण्याची तयारी करण्यासाठी काय करायचं, तर साधी तयारी आपल्याला जे सांगतात की श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वासावर लक्ष केंद्रित करून नाम घ्या, हळूहळू देहाचं प्रेम कमी होत जातं. हळूहळू होतात त्या गोष्टी, अगदी लगेच नाही होणार. आपल्या सगळ्यांनी हेच करा, भगवंताचं नाम घ्यावं, जमेल तेवढी सगळ्यांना मदत करावी. त्यांनी म्हटलं ना, तर जमेल तेवढी सगळ्यांना मदत करावी. सर्व प्रकारची जी काही शारीरिक आर्थिक आपल्याला जी काही शक्य होईल ती भावनिक सर्व प्रकारची मदत करावी, ज्ञानदान करावं, अशा गोष्टी कराव्यात. हे सगळं आपल्याला मान्य आहे. अगदी आपण शब्द वापरतो की आपल्या परीनं करावं, तर ती आपली पत वाढवावी, अधिकाधिक करता येईल असं करावं. थोडी जरा पुढली पायरी आपली असेल तर मग योगसाधना करावी. मग योगसाधनेमध्ये तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी असे जी काही वेदांची वाक्य आहेत, या महावाक्यांवरती लक्ष केंद्रित करावं, त्याचं चिंतन करावं. सगुणाच्याच या पूजेकडून निर्गुण निराकार परब्रह्माच्या या अशा सगळ्या गोष्टींकडे कष्ट न वाटता जाण्यासाठी असे मार्ग आपल्याला अनेक वेळा सांगितलेले आहेत. हे अशा प्रकारचे साधना करावी. या साधनेमध्ये मग हळूहळू ध्यानाचा अभ्यास होतो. आता असं आहे की लगेच की ध्यान लागतं, मन शांत होतं असं म्हणणाऱ्याला पुढे काय, कारण मी ध्यान करतो असं जोपर्यंत आपण म्हणतो आहोत तोपर्यंत मी वेगळा आहे आणि ध्यान करणं वेगळं आहे ना.
जोपर्यंत या परब्रह्म आणि मी एकरूप होत नाही तोपर्यंत हे जे काही द्वैत आहे ते द्वैत राहतच. त्यामुळे धीरे 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 हळूहळू या गोष्टी कराव्यात. अ, तसं पाहायला गेलं तर आपल्या आवडत्या देवाची, आवडत्या संतांची चरित्र गावी, त्यांची पूजा करावी, त्यांचं नाम घ्यावं, त्यांची स्तुती करावी आणि अ, भगवंताने सगळ्या दोन्ही असलं तरी एकाच परमेश्वराकडे जातं. हे सोपं सोपं केलं तरी तिकडेच जाणार आहे आणि अगदी निर्गुण निराकार परब्रह्म केला तरी तिकडेच जाणार आहे. जायचा मार्ग तिथेच आहे. हा खरंच सोपा मार्ग. भगवंतानी पण तो उत्तमही सांगितला आहे, दोन्ही एकाच ठिकाणी नेणारे पण सांगितलेत. आता प्रश्न असा आहे की ज्ञानमार्गी साधकाला जी काही शक्ती सामर्थ्य मिळतं, ज्ञानमार्गी जो साधक आहे त्याला काही सिद्धी प्राप्त होतात, काही सामर्थ्य मिळतं. तिथे फक्त त्याची परीक्षा असते. तिचा वापर करण्याचा मोह त्याला होतो. कुठे कुठे कष्ट होतात किंवा हे त्रासदायक आहे असं जे वर्णन केलं आहे, त्याच्यासाठी आपण हे लक्षात घ्यायचं की हा जो मार्ग आहे त्या मार्गाने जी काही शक्ती प्राप्त होते त्या शक्तीचा वापर करण्याचा मोह होतो. योगमार्गाची पण असं होतं. योगमार्गी साधकाला सुद्धा काही सिद्धी प्राप्त होतात, काही शक्ती प्राप्त होते आणि ते सामर्थ्य वापरण्याची योगशास्त्रामध्ये पद्धत चुकू शकते. म्हणजे तिथे जसं आपण ज्ञानमार्गामध्ये असं म्हणू की त्याला त्या सिद्धी वापर करण्याचा मोह होतो. योगमार्गामध्ये इतका सराव लागतो की तो सराव जर राहिला तर ते सामर्थ्य मिळवण्याची किंवा ते जे काही मिळवलं आहे ते वापरण्याची पद्धत चुकू शकते. असं पण घडतं. त्यामुळे या मार्गांमध्ये थोडीशी काळजी वाटते. ज्ञानमार्गी साधक जो असतो त्यालाही कामं करून आडवे येतात. योगमार्गातल्याही साधकाला कामं करून आडवे येतात. म्हणजे कितीतरी ऋषीमुनीच्या दुर्वास ऋषीला आपण म्हणलो, दुर्वास ऋषी म्हटलं की अत्यंत रागीट असं लगेच त्याचं वर्णन करतो. कितीतरी ऋषीमुनींच्या कथा आहेत. कुठे मत्स्यगंधा दिसली, कुठे उर्वशी दिसली, कुठे तिलोत्तमा दिसली, कुठे मेनका दिसली. असं का झालं? इंद्रियांचा ताबा नाही ना, नाही तर हे सगळं प्राप्त झालेलं आहे. इतकी सिद्धी प्राप्त झालेली आहे, पण तरी देखील या गोष्टी होतात. छोट्या छोट्या गोष्टीनंतर राग येतो, शाप दिला जातो. अशा किती ऋषींच्या कथा आपल्याला माहिती आहे. विश्वामित्राने एवढी खडतर तपश्चर्या केली होती, पण मेनका भेटली. शकुंतलेचा जन्म झाला, केली तपश्चर्या वाया. पुन्हा तपश्चर्या केली, रंभा भेटली, मोह झाला, राग आला, तिला शाप दिला, तू नदी होशील. ती नदी झाली, पण तपश्चर्या वाया गेली. म्हणजे मेनकेच्या वेळी मोहानं गेली, रंभेच्या वेळी क्रोधानं गेली. म्हणून तरी सांगितलं की ह्याला कष्ट आहेत. ह्या मार्गांना कष्ट आहेत असं सांगितलं. योगमार्गात पण कष्ट आहेत. ज्ञानमार्गात हे अशा प्रकारचे विकार आडवे येतात. तो भ्रष्ट होऊन जातं, वाया जातं, याचं भय असतं. भक्तीच्या मार्गाने जाणंच हिताचं आहे, हे खरं त्यातला मतितार्थ आहे. आणि हे ज्याला कळलं आहे या मार्गावर, म्हणजे 12वा अध्याय भक्ती मार्गाचाच आहे, त्यामुळे भक्तीच्या मार्गानं जाणं हे कल्याणाचं आहे. हे ज्याला कळलेलं आहे त्याची भगवंतावर दृढ श्रद्धा बसली पाहिजे. आणि मग आता असे कष्ट त्याला पडत नाहीत. आता असं म्हटलं तर ठीक आहे, पण तसं नसतं बरं का. भगवंत आपल्याला सांगणार आहे, दुःखच होत नाही असं म्हटलेलं नाही आहे. भक्तीचा मार्ग म्हणजे काही बिनकाट्याचा गुलाब नाही आहे. त्यालाही काही त्या मार्गाने भगवंतापर्यंत जाण्यामध्ये खूप काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. असा काही फार मोठा सगळ्या मार्गांमध्ये हां, त्यातल्या त्यात आत्ता जे वर्णन केलं त्याच्यापेक्षा हा मार्ग बरा अशा प्रकारचा आहे. पण सगळीकडे कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, काही अडथळे आहेत, काही धोके आहेत. हे या भक्तिमार्गामध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहेत. आणि तो विचार आता पुढल्या श्लोकापासून आपल्याला करायचा आहे. या भक्तीच्या मार्गाकडे जाण्यापूर्वी रामकृष्ण परमहंसांनी या भक्ती मार्गाचं एक सुरेख वर्णन केलं आहे की हा मार्ग कसा आहे. तर रामकृष्ण आपल्याला म्हणतात की कल्पना करा, आई पुढे चालली आहे आणि पोर मागं चाललं आहे. आई त्याला काही सूचना देते आहे. मागून येत आहे मुलगा, अरे थांब बघ रे, इथे खड्डा आहे, अरे इथे काटे आहेत बरं का, आणि इथे जरा वाट निसरली आहे बरं का, असं आई पुढे जाणारी मागून येणाऱ्या मुलाला सूचना देते. आता या सूचना त्यांनी ऐकल्यानंतर ठीक आहे, पोरांनी ऐकलं तर ठीकच आहे. पण
पोर जर आपल्या स्तंभरीत असेल आणि त्याच पद्धतीने चालत असेल तर कुठे पडेल, घसरेल. आईचं लक्ष असलं तर ठीकच आहे. पण आई पण आपल्या स्तंभरीत असेल की येतोय मागून पोरगा, आपण त्याला दिली सूचना. ही एक पद्धत आहे. हां, आपण रामकृष्ण परमहंसांनी आपल्याला भक्तीच्या मार्गामध्ये पण अडथळे असतात, तिथे पण धोके असतात, तिथे पण कष्ट असतात, तिथे पण त्रास असतात असं सांगितलं आहे. तर हा एक प्रकार झाला. दुसरा एक प्रकार असतो की आईचं बोट धरून चालणाऱ्याचा. आईचं बोट धरलं आहे, चालतो आहे. जोपर्यंत समोरून कोणी खूप गर्दीचा लोट येतो आहे किंवा हिसका बसतो आहे, चुकामुक झाली आहे, हात सुटला, बोट सुटलं, त्या गर्दीमध्ये हरवून गेलं, जर असं झालं, चुकामुक झाली तरी दुसरी त्याला. तिसरा प्रकार असतो की आईनं ज्याचा हात धरला आहे, आईनं ज्याचा हात धरलेला आहे, मग येऊ दे किती गर्दीचा लोंढा असला तरी ती पक्का हात धरून ठेवणारच आहे. आईनं त्याला पकडून ठेवलेला आहे, तो सुटणार नाही आहे, तो निसटणार नाही आहे. हां, बसेल, हिसका बसेल, गर्दीचं लोक ढकलाढकली करतील, कदाचित धक्का लागेल, पण धोका नाही आहे, कारण आईनं त्याला पकडलं आहे. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार हे आईच्या कडेवरच बसला आहे. आता आईच्या कडेवरच जर बसला असेल तर मग खरं म्हणजे त्याला त्रासच नाही ना. पण आईच्या कडेवरती किती काळ बसणार आहे? लहान असतानाच ना. चालाबिलायला लागलं की तर नाही आईच्या कडेवर बसणार. त्यामुळे किती कालावधीमध्ये आईच्या कडेवर बसणार आहे? आईच्या कडेवर बसून सुद्धा धोका नाही असं काही नाही आहे. आपण चारधाम यात्रेला जातो, चालणं शक्य नसलं तर घोडा करतो. घोड्यावर बसणं म्हणजे पण काही फार मोठं काही सुखाचं नसतं काही. अगदीच नाईलाज म्हणून आपण ते करतो किंवा कंडी असते, डोली असते. या सगळ्या गोष्टीसुद्धा काही फार मोठ्या काही सुखाच्या आनंदाच्या असतात असं तर नाही होत. त्याच्यात देखील कष्ट असतात, त्याच्यात देखील त्रास असतो असं आपल्याला कळतं. अगदी कशाला आपण रोपवेने जातो. रोपवेने जाणं तसं म्हटलं तर काहीच कष्टाचं नाही, नाही का? पण तरीसुद्धा भय वाटणं किंवा पैसे जास्त पडणं हे कष्टाचं त्रासाचं आहेच की. भीती वाटू शकते ही एक गोष्ट आहेच आणि ह्या बाकीच्या मार्गांच्या तुलनेत तिथे पैसे पण जास्त पडणार असतात. पण तरीही चालणाऱ्यांपेक्षा नक्कीच कमी त्रासाचं असतं. आता ह्या सगळ्या मार्गांचा विचार केला तर कमीत कमी त्रासाचा हा मार्ग आहे हे तर नक्कीच आहे. म्हणजे अवधान द्यावं लागतं. आपण स्कूटरवरनं जातो ना, तेव्हा जर मागे बसलेला माणूस जर नीट बसला नाही ना, तरीसुद्धा चालवण्याला त्रासाचं होतं की नाही. किती किती अनुभव आपल्याला असतात. त्यामुळे बाहुली म्हणतात ना, व्यथा नाही असे नाही, पण ते व्यथा नेणती म्हणजे फारशी नसते. तसं या भक्तीच्या ह्याच्यात आहे. नाही आहे अशातला भाग नाही, पण तरी देखील योगमार्गा इतकी, ज्ञानमार्गा इतकी व्यथा नसेल, इतकी वेदना नसेल, कमी त्रास असेल, पण भक्ती मार्गांमध्ये सुद्धा कष्ट आहेतच, त्रास आहेच. छान उदाहरण देतात आपल्याला पटणार की स्वयंपाक आहे ना, स्वतः केलेला आहे ना, तर स्वतः केलेला स्वयंपाक खाल्ला आणि ऑर्डर देऊन मागवलं. दोन्ही दृष्टी म्हटलं तर खाण्याचे कष्ट थोडे आहेत. खाण्याचे फक्त कष्ट आहेतच. आपण केलेलं असेल तर आपण करण्याचे पण कष्ट आणि खाण्याचे पण कष्ट. ऑर्डर दिली तर काय नुसतेच खाण्याचे कष्ट. पण ऑर्डर दिली की आपल्याला आयतं सुग्रास हवं ते बरोबर मिळतं. हॉटेलमध्ये तर कोणीतरी वाढणारं वगैरे पण असतं. आपल्याला हवं तेच आपण ऑर्डर करतो. मग फक्त खाण्याचे, चावण्याचेच कष्ट असतात. आता हे तर घ्यायलाच पाहिजेत ना, एवढे श्रम तर आपल्याला करायलाच पाहिजेत. पण हे कसे अगदी अल्प आहेत. म्हणजे करण्यापेक्षा, स्वतः करण्यापेक्षा हे नंतरचे जे आहेत ऑर्डर देणं काय किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाणं काय, हे जरा कमी कष्टाचं आहे. पण असेल माझा आहारी तर देईल खाटल्यावर असं म्हणून स्वस्त चालेल का? तेवढे तरी कष्ट घ्यायलाच हवेत ना. नाही तर स्वस्त बसायचं. असं भगवंत बघेल, माझी वेळ झाली की तो मला आणून देईल असं तर नव्हतं. म्हणजे श्रम हवेत, मेहनत हवी, संयम हवा, नियम काही हवेत. भक्तीच्या मार्गामध्ये या सगळ्या गोष्टी हव्या आहेत आपल्याला आणि म्हणून
आता 6व्या श्लोकापासून भक्तीचा मार्ग सुरू होणार आहे. आता ना पहिल्या 5 श्लोकामध्ये भगवंतानी आपली मनाची तयारी करून ठेवली, की आपल्याला हा जो भक्तीचा सहज सोपा वाटणारा मार्ग आहे, तुलनेत आहेच, अगदी बरोबर आहे. पण त्याची तयारी मात्र भगवंतानी छानपैकी करून घेतली आहे. आणि मग 6व्या अध्यायामध्ये मतपरायण होणारा, माझ्याशी पूर्णपणानं जो एकरूप झालेला आहे, त्या अनन्य, छान 2-3 शब्द हे वारंवार आपल्याला आलेले आहेत. न अन्य, त्या अनन्य भक्ताचं वर्णन, मतपरायण असणाऱ्या भगवंताचं. आणि तो निरंतर माझंच चिंतन करतो आहे. तो हाताने काही दुसरं करत असला तरी तो माझंच चिंतन करतो आहे. त्याला दुसरा विषयच नाही आहे, असा जो भक्त आहे, त्या भक्ताची उपासना कशी असते त्याचं वर्णन भगवंत करणार आहे. मला वाटतं आपण 6व्या अध्यायाचा अभ्यास पुढल्या वेळेस सुरू करूया. 6व्या श्लोकाचा अभ्यास पुढल्या वेळेस करूया. आपण मनाची तयारी करूया, की ह्या आधीच्या 5 श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला भक्तीच किती श्रेष्ठ आहे किंवा तीच कशी त्यातल्या त्यात सोपी आहे. एकीकडे सांगितलं आहे, वाटतंय तसं नाही आहे, करायला हवं. तिथे पण आपल्याला अनंत अडचणी येणार आहेत. आपल्याला प्रापंचिक अडचणी येत असतात. त्याची उदाहरणं आता येणारच आहेत आपल्याला, की आपण समजणार वा किती सोपं आहे, पण येतात की नाही, किती रोजच्या दैनंदिन आपण ठरवलेल्या भक्तीच्या गोष्टींमध्ये हे मी करीन, पण आपण करू शकतो का असा जर विचार केला तर आपल्याला वाटतं की अरे हो, वाटतो तितका की हा मार्ग सोपा नाही आहे. आणि ह्या सगळ्या करण्यामध्ये त्याचे 2 शब्द आहेत, की त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे, अनन्य झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते आपण 6व्या श्लोकापासून पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.